नमस्कार मित्रांनो, जय बाळूमामा फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। तर या ठिकाणी दुपारची वेळ आहे सध्या, बघू शकता साधारणतः 4-4:30 वाजलेले आहेत। तर आज टाईम मिळाला घरच्यांना, थोडंसं घरच्यांनी ठरवलं की आज गोट्याची क्लिनिंग करूया, आज आहे वेळ। तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही क्लिनिंग वगैरे कशा पद्धतीने केलेली आहे। तर या ठिकाणी पूर्ण गोट्याची शेडची क्लिनिंग या ठिकाणी करण्यात आलेली आहे। जनावरांची काही क्लिनिंग करत नाही आपण, त्या ठिकाणी मुक्त त्यांना केलेलं आहे याच्यामध्ये। तर याच्यामध्ये बघा कशा पद्धतीनं एकदम व्यवस्थित क्लिनिंग झाले। क्लिनिंग झाल्याच्या नंतर आता यांना जरा थोडंसं खायला दिलेलं आहे। गायला खाद्यामध्ये गवत दिलेलं आहे, साईडचंच गवत इकडचं काढलेलं आहे आणि तेच गवत यांना टाकलेलं आहे। बघा गवत हा एकदम आवडीचा चारा म्हटलं जातो जनावरांचा। तर शेळ्यासुद्धा एकदम आवडीनं खात आहेत गवत। त्याचप्रमाणे ह्या नारी सुवर्णाच्या मेंढ्या पण बघा कसे एकदम आवडीनं खात आहेत। आणि इकडं आहे ते पिल्लं, तर ही जी आहेत ती विजापुरीची पिल्लं आहेत। तर याच्यामध्ये हे सुद्धा बघा एकदम आवडीने हे जे आहेत ते खात आहेत। आता त्या बाजूला जर तुम्ही बघितलं तर मेंढी खात नाही, याचा अर्थ मेंढी थोडीशी आजारी असेल, हे आपल्याला ओळखता यावं लागेल। तर आपल्याला ते थर्मोमीटर घेऊन आपण ते चेक करणार आहे मेंढी का खात नाही वगैरे। तर याच्यामध्ये हे आमचं बारकं बबडा बाळा क्लिनिंग कोणी केली ते दाखवते, पाईपाचा तुकडा। तर ह्याच्यामध्ये क्लिनिंग संदर्भातच आज तुम्हाला व्हिडिओ टाकायचं होतं। तर बघा अशा पद्धतीने क्लिनिंग केले। 8 दिवसातून एकदा क्लिनिंग असते, जसा वेळ मिळेल त्या पद्धतीनं। बिना क्लिनिंगचे एकदा व्हिडिओ काढून तुम्हाला पाठवेल। अजिबात घाण वगैरे ओलसर भाग किंवा असं काही राहत नाही, पूर्णपणे जसं मी तुम्हाला बोललो होतो की शेडमधून एकदा ऊन फिरून यायला पाहिजे। तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी पूर्ण शेडमध्ये तुमचे जे आहे ते ऊन या ठिकाणी गेलेलं दिसते। बघा मी तुम्हाला आतमध्ये जाऊन दाखवतो, पूर्ण शेडमध्ये जर आला तुम्ही तर या ठिकाणी बघू शकता हे जे ऊन आहे ना तुमचं, हे ऊन पूर्ण शेडमधून फिरून आल्यानंतर ना तुमच्या शेडमध्ये कोणत्याही प्रकारचा वास किंवा पिसवा गोचिडी हे होत नाही। हा एक मेन बेनिफिट आहे सिंगल शेडचा। तुम्ही बघू शकता पूर्ण शेडमध्ये कुठेही बघा साधारणतः एक 90% पर्यंत शेडचं जे ऊन आहे ना ते जातं आणि 10% ही आहे नारीची मेंढी। बघा थोडीशी बघू शकता, अजून हिला कास पण नाही, साधारणतः 2-2.5 महिन्याची गाभण असेल। बघा तिचे पोट वगैरे 2-3 पिल्लं होतातच तिला। तर हेच तुम्हाला दाखवायचं होतं शेडमध्ये ऊन रिॲलिटी। तर अशा पद्धतीनं गोठ्याचं नियोजन करा। गोठ्याच्या नियोजनावरती आपण व्हिडिओ पहिला बनवलेला आहे, तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता आणि त्याच्यावरून तुम्हाला एक आयडिया येईल गोठ्याचं स्ट्रक्चर कशा पद्धतीनं असावं, मेंढरांचा कप्पा कसा असावा या संदर्भात। तर मेन टॉपिक हाच होता की शेडमध्ये ऊन किती टक्के येतं, काय येतं, आपण जसं बोललो होतो व्हिडिओमध्ये त्याचप्रमाणे सगळं आलेलं आहे का नाही हेच तुम्हाला दाखवायचं होतं। तर धन्यवाद मित्रांनो। या ठिकाणी नारी सुवर्ण आणि विजापुरीचं कंपॅरिझन आपण या ठिकाणी करण्यासाठी सेपरेट कप्पे केलेले आहे। तर वेळोवेळी आपण अशाच नवीन अपडेट देणार आहोत आणि रिअल तुम्हाला जे काय घडते ते तुम्हाला दाखवणार आहोत, किती टक्के ऊन काय, जे काय आपण बोलणार आहे त्याच्यामध्ये काही शब्द खोटा नाही। तर धन्यवाद मित्रांनो, तुमचा रिस्पॉन्स असा राहू द्या। 100 सबस्क्रायबरपर्यंत आपला टप्पा पार झालेला आहे। म्हणजे हा काय हेतू नाही की सबस्क्रायबर वाढावीत, परंतु थोडंसं तुमचं सहकार्य, तुमचं प्रेम याच्यातून दिसून येतं आणि थोडंसं व्हिडिओ काढण्याला सुद्धा थोडासा उल्हास वाटतो आणि मग त्या पद्धतीनं माणूस जरा त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होतो। आणि ह्या काही गोष्टी ज्या आहेत ना, हे मेंढीपालन वगैरे हे आपण आवड आहे आपल्याला मेंढीपालनाची पहिल्यापासून, म्हणून ह्या मेंढीपालनामध्ये आपण उतरलेलो आहे। कोणत्याही व्यवसायाची जी आवड असावी, आवड असेल तरच आपल्याला त्या ठिकाणी त्याच्यामध्ये सक्सेस मिळतं असं मला वाटतं आणि त्याच्या हेतूने आपण याच्यामध्ये उतरलेलो आहे। तर धन्यवाद मित्रांनो, माहिती इन्फॉर्मेटिव्ह वाटली, आवडली तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि तुमचे जे नवीन मित्र याच्यामध्ये उतरू इच्छित त्यांच्यापर्यंत ही इन्फॉर्मेशन पोचवायचा प्रयत्न करा, शेअर करा त्यांना आणि असंच तुमचं प्रेम आमच्यापर्यंत राहू द्या। धन्यवाद।